मसादोग आणि परभणी प्रकरणी 2 वेगवेगळ्या न्यायालयीन चौकशी समित्यांची घोषणा, घटनांचा क्रम, कारणं आणि परिणामांचा समिती करणार अभ्यास. वाल्मिक कराडला 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. सरपंच हत्येच्या दिवशी मारेकऱ्यांचं कराडसोबत बोलणं झाल्याचा एसआयटीचा कोर्टात दावा. कराडला पोलीस कोठडी मिळताच कराड समर्थक आणि विरोधक भिडले. बीड कोर्टाबाहेर मोठा राडा. पांगरीत कराड समर्थकांचं आंदोलन पेटलं. तरुणांकडून टायर पेटवून निषेध. परळीच्या राष्ट्रीय महामार्गावर महिलांचं आंदोलन. खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या. एसआयटीचा कोर्टात मोठा दावा. हत्येदिवशी सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यात फोनवरून संभाषण झाल्याचा दावा. धनंजय मुंडेंना जातीय दंगली घडवायच्या. धनंजय मुंडेंच्या गुंडांची टोळी संपली पाहिजे. मनोज जरांगेंचा हल्लाबोल. बीडमधील तणावाबाबत मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य. तर बीडमधील तणाव निवळण्यासाठी गृहमंत्र्यांसोबत चर्चा करणार. मंत्री पंकजा मुंडेंची माहिती. दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून सोबत नेण्यापेक्षा सोहराबुद्दीनच्या एन्काउंटरसाठी तडीपारी ही देशभक्तीच. शरद पवारांच्या अमित शहांवरील तडीपारीच्या टीकेला विनोद तावडेंचं प्रत्युत्तर. रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेनंतरच देशात खरं स्वातंत्र्य म्हणणाऱ्या मोहन भागवतांवर राहुल गांधींचा हल्लाबोल. भागवतांचं वक्तव्य म्हणजे देशद्रोह असल्याचा घणाघात. नांदेडमध्ये नीटची तयारी करणाऱ्या 18 वर्षांच्या विद्यार्थ्याला पोलीस कर्मचाऱ्याची बेदम मारहाण. एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलीस कर्मचारी निलंबित. पुण्यात झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून चोरी करणारी टोळी जेरबंद. 86 तोळे सोनं, 150 हिरे आणि 3.5 किलो चांदी पोलिसांकडून जप्त. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आयएनएस सुरत, निलगिरी आणि वाक्षीर पाणबुडीचा नौदलाच्या ताफ्यात समावेश. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची उपस्थिती. तर नौदलाच्या सामर्थ्याची मोदींकडून प्रशंसा. तर नवी मुंबईत इस्कॉन मंदिराचं लोकार्पण. भारतीय महिला क्रिकेट संघाचा राजकोट वनडेत आयर्लंडवर 304 धावांनी विक्रमी विजय. भारतीय संघाची वनडे सामन्यांमधली आजवरची सर्वोच्च धावसंख्या. स्मृती मानधना आणि प्रतिका रावलची 233 धावांची सलामी. वानखेडे स्टेडियमसह मुंबईच्या मैदानांची मशागत करणाऱ्या ग्राउंड्समनचा खास सन्मान. एमसीएच्या वतीनं मुंबईतील 170 ग्राउंड्समनचा विशेष गौरव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.